नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण शिकणार आहोत HTTP क्लायंट. तर HTTP क्लायंटबद्दल थोडी माहिती घेऊया. तर अँग्युलरमध्ये HTTP क्लायंट जे असतं हे ॲक्च्युली ॲज अ सर्व्हिस वर्क करतं आणि जिथे कुठे आपल्याला HTTP क्लायंट यूज करायचं असेल तर तिथे डिपेंडन्सी इंजेक्शन थ्रू आपल्याला ही जी सर्व्हिस आहे ही इंजेक्ट करावी लागते आणि त्याच्यानंतर जे काही फीचर ही सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करते ते सगळे फीचर आपण तिथे यूज करू शकतो. तर फीचर म्हणजेच काय? तर हे क्लायंट साईडला जे HTTP क्लायंट आहे तर क्लायंट साईडला आपले जे APIs आहेत बॅकएंडचे ते APIs आपण कोणत्या पद्धतीने ॲक्सेस करतो क्लायंट साईडला तर एक मिडलवेअरचं काम करतं. म्हणजेच काय? तर हे ॲक्च्युली आपल्याला गेट, पोस्ट, पुट आणि डिलीट अशा पद्धतीचे मेथड्स प्रोव्हाइड करतं आणि प्रत्येक मेथड जी आहे गेट असो, पोस्ट असो, पुट असो किंवा डिलीट असो, प्रत्येकाचे मल्टिपल व्हेरियंट आपल्याला ही जी सर्व्हिस आहे देत असते. तर या सर्व्हिसचा वापर करून आपण क्लायंट साईडला एक आपण एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकतो की जिथे आपण APIs जे APIs आहेत बॅकएंडचे ते आपण कॉल करू शकतो आणि कॉल केल्यानंतर जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण फेच करू शकतो. तर अशा पद्धतीचं HTTP क्लायंट आहे आणि याला सेटअप करण्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण सुरुवातीला समजून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे Visual Studioमध्ये आणि याच्यामध्ये आपण एक नवीन ॲप्लिकेशन इथे क्रिएट केलेलं आहे क्रूड ॲप्लिकेशन म्हणून. तर जे कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये गो थ्रू तुम्हाला मी थोड्या वेळाने करायला होतो. म्हणजेच तुम्हाला सगळे कंपोनंट समजावून सांगतो, त्याची लिंकिंग कशी आहे, काय आहे सगळंच सांगतो. कारण की हे आपलं CRUD ॲप्लिकेशन आहे. तर CRUD ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणते कंपोनंट लागत असतात आणि आपण ॲड केलेले आहेत, राउट्स कसे आहेत सगळं समजावून सांगतो. परंतु त्याच्या आधी आपण जे HTTP क्लायंट आहे ते कन्फिगर कसं करायचं ते बघूया. तर HTTP क्लायंटला तुम्हाला कन्फिगर करायसाठी तुम्हाला app.config.ts फाईलमध्ये जावं लागेल आणि तिथे प्रोव्हाइड HTTP क्लायंट नावाची जी मेथड आहे ही मेथड तुम्हाला द्यावी लागते. तर ही प्रोव्हाइड HTTP क्लायंट नावाची मेथड आहे आणि ही मेथड अँग्युलर, कॉमन आणि /HTTP मध्ये राहते. जर तुमचं ॲप्लिकेशन मॉड्यूल सोबत असेल तर मॉड्यूलमध्ये तुमचा जो रूट मॉड्यूल असतो NG मॉड्यूल तर त्याच्या इम्पोर्ट्स अरेमध्ये तुम्हाला ही मेथड द्यावी लागते. आता हे का? तर ही मेथडच का? तर आपलं जे HTTP क्लायंट मॉड्यूल जो आहे तो HTTP क्लायंट मॉड्यूल आता डेप्रिकेट झालेला आहे. तो आपण यूज नाही करू शकत. जर मी म्हटलं इथे HTTP क्लायंट मॉड्यूल मला द्यायचं आहे तर मी इकडनं समजा इम्पोर्ट जरी केलं त्याला तर तुम्ही पाहू शकता एक रेग येते त्याच्यावर. बरोबर आहे? तर ही एक रेग आहे. ही रेग आपल्याला काय सांगते की HTTP क्लायंट मॉड्यूल जो आहे हा डेप्रिकेट झालेला आहे. ठीक आहे? तर हा डेप्रिकेट झाल्यामुळे आपण याला यूज नाही करू शकत. तर तो आपल्याला HTTP क्लायंट जे आहे हे ॲज अ डिपेंडन्सी इंजेक्शन आपल्याला डायरेक्टली यूज करावं लागतं. ठीक आहे? तर त्याच्यामुळे आपण याला तर यूज नाही करू शकत. तर याला मी आता काढून टाकतो. तर तुम्हाला प्रोव्हाइड HTTP क्लायंट नावाची जी मेथड आहे ही यूज करावी लागते. आणि जसं मी सांगितलंय मॉड्यूल्सच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला इम्पोर्ट अरेमध्ये हीच मेथड द्यावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला एक सर्व्हिस लिहावी लागते. ठीक आहे? की ज्या सर्व्हिसमध्ये आपले सगळे API कॉल्स आहेत. कारण की ती जी सर्व्हिस आहे ती ॲज अ डिपेंडन्सी इंजेक्शन आपण कारण की ती इंजेक्टेबल सर्व्हिसच राहणार आहे. तर इंजेक्टेबल सर्व्हिस असल्यामुळे आपण कुठेही त्याला इंजेक्ट करू शकतो आणि ज्या काही मेथड्स आहेत APIच्या त्या आपण वापरू शकतो. तर काय करायचं आहे आपल्याला एक सर्व्हिस क्रिएट करायची आहे. तर सर्व्हिसचं फोल्डर मी ॲड केलेलं आहे. ठीक आहे? तर सर्व्हिसचं फोल्डरमध्ये आपण जाऊया त्याच्या आतमध्ये. तर एक काम करूया CD इथे आपल्याला टाईप करायचं CD SRC. ठीक आहे? SRC नंतर ॲप आणि ॲपमध्ये सर्व्हिसेस म्हणून एक आपलं फोल्डर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. तर ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये जाईल तर NG जनरेट सर्व्हिस करायचं आहे आपल्याला आणि जी सर्व्हिस आहे आपली CRUD सर्व्हिस. ठीक आहे? तर CRUD सर्व्हिस म्हणून आपल्याला ही सर्व्हिस क्रिएट करायची आहे. तर ज्यावेळेस आपण CRUD सर्व्हिस नावाची ही कमांड जी आहे आपण रन करूया तर त्यावेळेस तुम्ही पाहू शकता या फोल्डरमध्ये सर्व्हिसेसच्या आपल्याकडे 2 फाईल आहेत. एक स्पेक्स फाईल आहे आणि ही टाइपस्क्रिप्ट फाईल आहे. तर इथे आपण सर्व्हिस क्रिएट केल्यामुळे तिथं @injectable हे डेकोरेटर लागलेलं आहे
आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इंजेक्ट करायचं आहे HTTP क्लायंट इथे या सर्व्हिसमध्ये, कारण की या सर्व्हिसमध्येच आपण HTTP क्लायंटच्या ज्या गेट पोस्ट पुट आणि डिलीट मेथड आहेत त्या आपण यूज करणार आहोत. बरोबर आहे. तर आपल्याला आता या सर्व्हिसमध्ये एक व्हेरिएबल घ्यायचा आहे HTTP क्लायंट नावाचा, आणि याचा जो टाईप द्यायचा आहे तो HTTP क्लायंट आपण देणार आहोत, आणि इक्वल्स टू आपल्याला इंजेक्ट करायचं आहे. तर इंजेक्ट मेथडचा आपण वापर करणार आहोत जी अँग्युलर कोरमध्ये असते. आणि त्याच्यानंतर जो काही HTTP क्लायंट आपला जो आहे इम्पोर्ट केलेला, आता ही जी क्लास आपण इम्पोर्ट केलेली आहे ती क्लास आपल्याला इथे इंजेक्ट करायची. ठीक आहे. तर इंजेक्ट केल्यानंतर आता आपल्याकडे इन्स्टन्स ऑलरेडी आलेला आहे HTTP क्लायंटचा. आता ज्या वेळेस मी HTTP क्लायंटला डॉट करेल, ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे डॉट केल्यानंतर मला एक मेथड लिहावी लागेल इथे. फॉर एक्झाम्पल आता मी एक काम करू तर टेस्ट मेथड लिहितो आणि इथे दिस डॉट HTTP क्लायंट डॉट. आता डॉट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यात जेसन पी मेथड आहे, गेट आहे, डिलीट आहे, हेड आहे, ऑप्शन्स आहे, पॅच मेथड आहे, पोस्ट पुट आणि रिक्वेस्ट. बरोबर आहे. तर एवढ्या सगळ्या आपल्याकडे मेथड आहेत. तर या मेथडमधले आपल्याला गेट, डिलीट, त्याच्यानंतर पोस्ट आणि पुट या 4 मेथड यूज करायच्या. पॅच मेथड सुद्धा तुम्ही यूज करू शकता, काहीच हरकत नाही. पॅचमध्ये कसं राहतं की तुम्हाला एक इंटायर ऑब्जेक्ट आहे, तर इंटायर ऑब्जेक्ट मधला मध्ये तुम्ही एखादी फील्ड जर एक सिंगल फील्ड जर तुम्ही अपडेट केली असेल तर त्या केसमध्ये तुम्ही पॅच करू शकता. ठीक आहे. परंतु नॉर्मली हे लोक यूज करत नाही, तर पॅचपेक्षा आपण डायरेक्ट जो पुट आहे तो पुट आपण यूज करत असतो. ठीक आहे. तर पुट म्हणजेच काय, ते इंटायर ऑब्जेक्ट जो आहे तो डायरेक्टली रिप्लेस होतो. ती पर्टिक्युलर की रिप्लेस करण्याच्या ऐवजी इंटायर ऑब्जेक्टच आपण रिप्लेस करत असतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्या काही मेथड्स लागणार आहेत की आता आपण एम्प्लॉईच्या डेटावर वर्क करणार आहोत, तर त्याच्यामुळे एम्प्लॉई रिलेटेड आपल्याला मेथड्स लागतील. तर पहिली मेथड आपल्याला लागणार आहे गेट ऑल एम्प्लॉईज. बरोबर आहे. तर सुरुवातीला आपल्याला सगळेच्या सगळे एम्प्लॉईज दाखवायचे आहेत, तर त्याच्यासाठी मेथड लिहावी लागेल. परंतु त्याच्या आधी आपल्याला एक डेटाबेस सुद्धा लागणार आहे. बरोबर आहे. तर डेटाबेससाठी आपण जेसन सर्व्हरचा आपण यूज करणार आहोत, आणि आपल्याकडे जेसन फाईल आहे, तर त्या जेसन फाईलवर आपण जेसन सर्व्हर एक्झिक्यूट करणार आहोत किंवा रन करणार आहोत, जेणेकरून तो जेसन सर्व्हर जो आहे त्या जेसन फाईलला कंटिन्युअसली वॉच करेल आणि जे काही चेंजेस आपण करतो UI वर ते चेंजेस त्या पर्टिक्युलर जेसन फाईलमध्ये तो ॲड किंवा अपडेट करत राहील. तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी DB जे फोल्डर आहे आपलं त्याच्यामध्ये db.json आपण फाईल घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता एवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. ID आहे, नेम आहे, ईमेल आहे, मोबाईल आहे आणि डेजिग्नेशन आहे, याच्या व्हॅल्यूज आहेत. तर आपण सुरुवातीला 2 ऑब्जेक्ट घेतलेले आहेत. हे 2 ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला दाखवूया आणि त्याच्यानंतर मग क्रिएट करूया, डिलीट करूया, अपडेट करूया. बरोबर आहे. तर जसं आपण क्रिएट करणार तर या 2च्या जागी 3 होतील इथे ऑटोमॅटिक. तर आता आपल्याला यायचं आहे बघा या db.json मध्ये. तर सुरुवातीला आपण बघूया पॅकेज.json मध्ये आपलं आपण जे आता पॅकेज इन्स्टॉल करणार आहोत तो आहे का नाही एकदा बघूया. तर आपल्याकडे तो पॅकेज नाहीये, तर त्या पॅकेजचं नाव आहे जेसन सर्व्हर. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, एक नवीन टर्मिनल ओपन करायचं आहे. npm install जेसन सर्व्हर म्हणून आपल्याला इथे इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे. तर npm install जेसन सर्व्हर केल्यानंतर आपल्याकडे जेसन सर्व्हर एक ॲड होणार किंवा हे जे पॅकेज आहे हे क्रिएट होणार आपल्याकडे, आणि त्याच्यानंतरच आपली जी DB फाईल आहे किंवा db.json फाईल आहे तिचं लोकेशन बघायचं आहे आपल्याला. तर तिचं लोकेशन तुम्ही पाहू शकता या DB नावाच्या फोल्डरमध्ये आहे, आणि इकडे उजवीकडे जसं मी इकडे होवर करेल तुम्ही पाहू शकता उजवीकडे टूलटिपमध्ये क्रूड ॲप स्लॅश सोर्स स्लॅश ॲप आणि स्लॅश DB असे त्याची पाथ आहे. तर आपल्याला आता त्या पाथमध्ये जावं लागेल. तर काय करायचं आपल्याला, CD करायचं आहे SRC, त्याच्यानंतर ॲप. बरोबर आहे. त्याच्यानंतर DB बघूया आपण आहे का. DB नावाचं फोल्डर आहे आपल्याकडे, तर एंटर करायचंय. आता इथे आपल्याला रन करायची आहे कमांड npx. बरोबर आहे. npx जेसन
सर्व्हर आणि याला फ्लॅग द्यायचा आहे आपल्याला डॅश डॅश वॉचचा, आणि इथे जे फाईलचं नाव आहे त्या फाईलचं नाव आपल्याला द्यायचं आहे. एवढं तुम्ही केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आपल्याला एक एंड पॉईंट तयार करून देते. ठीक आहे, तर हा एंड पॉईंट आहे. तर हा जो एंड पॉईंट आहे आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला या CRUD सर्व्हिस नावाच्या सर्व्हिसमध्ये एक व्हेरिएबल घ्यायचा आहे बेस URLचा, ऑफ टाईप स्ट्रिंग आहे, इज इक्वल्स टू ही URL आपल्याला तिथे द्यायची. तर ही झाली आपली आता बेस URL झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचे, सगळ्या मेथड्स ऍड करायच्या. तर मेथड्स आपल्याकडे ऑलरेडी आपण एक लिहून ठेवलेल्या आहेत वेळ वाचावा म्हणून. तर या मेथड आहेत, सिंपल आहे. तुम्हाला सगळ्या मेथड्स मी समजावून सांगतो. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे या मेथड्स आहेत. अंडरस्कोर आहे आपण दिलेला आहे, ते इथे अंडरस्कोर दिलेला आहे. तर तुम्ही गेट ऑल एम्प्लॉईज कडे जर पाहिलं तर गेट ऑल एम्प्लॉईज जी आहे HTTP क्लायंटच्या गेट मेथड यूज करते. आणि गेट मेथड यूज केल्यानंतर जी आता बेसिक URL आहे आपली, किंवा जी पर्टिक्युलर एंड पॉईंट आहे बेस URLचा, तर हाच एंड पॉईंट जो आहे आपल्याला संपूर्ण लिस्ट देतोय एम्प्लॉईजची. कसं, तर तुम्ही आता db.json मध्ये जर जाऊन पाहिलं तर एम्प्लॉईज नावाची ही की आहे. तर या पर्टिक्युलर कीच्या अंडर हा अरे आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे जर आपण या URL ला हिट केलं एम्प्लॉईजच्या, तर आपल्याला संपूर्ण अरे मिळतो. तर त्याच्यामुळे ही डायरेक्ट बेस URL आपल्याला कॉल करायची आहे. त्याच्यानंतर आहे बघा गेट एम्प्लॉईज बाय ID. तर इथे आपल्याला ID एक्सपेक्ट करणार आहोत आपण, आणि या बेस URL ला स्लॅश करून आपल्याला ID पास करायचा आहे. ठीक आहे, एम्प्लॉईज नंतर इथे स्लॅश येईल आणि स्लॅश नंतर जो काही ID राहणार आहे तो. त्याच्यानंतर क्रिएट एम्प्लॉई आहे, तर एम्प्लॉई ऑब्जेक्ट येणार आपल्याला. तर बेस URL ला स्लॅश करायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर कॉमा देऊन आपल्याला जो काही एम्प्लॉई ऑब्जेक्ट आहे तो पास करायचा आहे. जर आपण या पोस्ट मेथडच्या सिग्नेचरकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही पाहू शकता URL आहे आणि त्याच्यानंतर बॉडी आहे, बरोबर आहे. तर बॉडीमध्ये आपण ह्या एम्प्लॉई ऑब्जेक्ट आपण पास करतोय. त्याच्यानंतर आहे अपडेट एम्प्लॉई. तर अपडेट एम्प्लॉईची पुट मेथड आहे. तर पुट मेथडला पण तुम्ही पाहू शकता सिग्नेचर तिची URL आहे, त्याच्यानंतर बॉडी आहे. तर बॉडीमध्ये आपण पुन्हा एम्प्लॉई ऑब्जेक्ट जो आहे तो पास करतोय. URL मध्ये आपल्या त्या पर्टिक्युलर आयडीचा एम्प्लॉई आपल्याला अपडेट करायचा आहे म्हणून आपण ID पास करतोय. त्याच्यानंतर आहे बघा डिलीट एम्प्लॉई. तर डिलीट एम्प्लॉई मध्ये आपल्याला सरळ सरळ URL ला आपल्याला ID पास करायचा आहे, तो एम्प्लॉई जो आहे तो डिलीट होऊन जाईल. तर ह्या अशा सिंपल 4 ते 5 मेथड आहेत. तर ह्या अशा पद्धतीचा तुम्हाला जे सेटअप आहे ते सेटअप तुम्हाला करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ही CRUD सर्व्हिस आहे, इंजेक्टेबल डेकोरेटर आहे. त्याच्यामुळं ही सर्व्हिस जी आहे ते कुठे इंजेक्ट करू शकतो आपण. त्याच्याच नंतर आपण HTTP क्लायंट सुद्धा इम्पोर्ट केलेला आहे, आणि तो HTTP क्लायंट आपण इंजेक्ट केलेला आहे या सर्व्हिसमध्ये. ठीक आहे, तर जिथे कुठे ही सर्व्हिस इंजेक्ट होईल तिथे तिथे HTTP क्लायंटचं सुद्धा आपल्याला ऍक्सेस राहणार आहे, आणि या सगळ्या मेथड्स सुद्धा आपल्याला ऍक्सेस राहणार आहे. तर आता आपल्याला करायचंय काय, तर ते तुम्हाला मी लक्षात करून देतो. ठीक आहे, तर आपला DB सेट झालेला आहे, सर्व्हर आपला लिसन करतोय. ठीक आहे, APIs आपले रेडी आहेत. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन मध्ये आपण जे प्रोव्हाइड HTTP क्लायंट जे आहे हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे HTTP क्लायंट आता अवेलेबल आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यात. HTTP क्लायंटचं कॉन्फिगरेशन झालं, त्याच्यानंतर सर्व्हिस क्रिएशन सुद्धा आपलं झालेलं आहे, आणि त्याच्यासोबत आपलं DB जे आहे DB सुद्धा आपण JSON DB क्रिएट केलेला आहे. आणि त्याच्याच नंतर हे जे JSON सर्व्हर आहे हे सध्या रन होतंय, तर हे आता या DB ला वॉच करतंय. ठीक आहे, तर वॉच केल्यामुळे आपलं आता API सुद्धा रेडी आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला या CRUD सर्व्हिसला इंजेक्ट करायचंय प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे, आणि ज्या API मेथड्स आहेत या सगळ्या API मेथड आपल्याला कॉल करायच्यात. तर त्या केसमध्ये आता आपल्याला काय करावं लागेल, तर सुरुवातीला आपण UI वर जाऊया, तुम्हाला मी समजून सांगतो. तर हे CRUD ऍप्लिकेशन रनिंग आहे आपल्याकडे. तर तुम्ही पाहू शकता हे डॅशबोर्ड कंपोनंट आहे, आणि इथे आपण टेबल घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे टेबल आहे. राउटर आउटलेट मध्ये ऍप डॅशबोर्ड कंपोनंट आहे, आणि याच्यामध्ये टेबल आहे. ठीक आहे, टी हेड आहे, आणि सध्या टी बॉडी मध्ये काहीच नाहीये, कारण की आपल्याकडे एम्प्लॉईज आहेत का, नाही. तर आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला आता डॅशबोर्ड कंपोनंट मी गो थ्रू करतो. तर डॅशबोर्ड कंपोनंटला आपल्याला जावं लागणार आहे. तर HTML ला जाऊया. तुम्ही इथे पाहू शकता एक आपण बटन घेतलेला आहे, राउटर लिंक दिलेली आहे क्रिएट नावाची. त्याच्यानंतर या टेबलमध्ये टी हेड सेक्शन आहे. टी हेड सेक्शन मध्ये
आय डी, नेम, ईमेल, मोबाईल आणि डेजिग्नेशन जे काही प्रॉपर्टीज आपल्या आहेत एम्प्लॉई रिलेटेड त्या, आणि त्याच्यानंतरच आपण एक ऍक्शन नावाचा सुद्धा एक तिथे हेडर आपण दिलेला आहे. त्याच्याच नंतर एम्प्लॉईजचा जो अरे असणार आहे त्याच्यावर आपण लूप करतोय, प्रत्येक रो क्रिएट करतोय आणि प्रत्येक रो मध्ये आपण 3 बटन्स ऍड करतोय इथे. तर हे जे 3 बटन आहेत, पहिले 2 बटन आहेत व्ह्यू आणि एडिट, आणि तिसरं जे बटन आहे ते डिलीट. आता ही जी डिलीट एम्प्लॉई आहे ही मेथड आपण या डॅशबोर्ड कंपोनंटच्या TS फाईलमध्ये आपण ऍड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि एम्प्लॉईजसाठी आपण अरे दिलेला आहे, एम्प्लॉई अरे. ठीक आहे. आता हा एम्प्लॉई काय आहे, तर हा इंटरफेस आहे. या इंटरफेसला जर आपण गेलो तर तुम्ही पाहू शकता इंटरफेस आहे, हे आपण टायपिंगसाठी यूज करणार आहोत, त्याच्याबद्दल मी थोड्याच वेळात तुम्हाला माहिती देणार आहे. तर हे टायपिंगसाठी यूज होतं आपल्याकडे, म्हणजे कोणत्या टाईपचा रिस्पॉन्स आपल्याला येणार आहे त्याला आपल्याला टाईप जर करायचं असेल टाईपकास्टिंगसाठी आपण इंटरफेसेस किंवा आपल्याकडले जे मॉडेल आहेत आपण क्रिएट करून ठेवत असतो. तर ही तशीच एक एम्प्लॉईची मॉडेल आहे. तर ही मॉडेल आपण इथे आता इम्पोर्ट केलेली आहे, आणि जो काही आपल्याला डेटा येणार आहे API कडनं तो एम्प्लॉई अरे असणार आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आता एम्प्लॉईज शो करायचे तिथं. तर एम्प्लॉईज शो करण्यासाठी आता हे सगळं जे आहे, किंवा फॉर एक्झाम्पल आता हे कॉमन मॉड्यूल आहे किंवा राउटर लिंक आहेत, याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळालेली आहे. आपले जुने व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. सिंपल फॉर्म्स आहेत, दुसरं काहीच नाहीये. तुम्ही जर राउटिंगचा व्हिडिओ जर पाहिला तर त्याच्यामध्ये सगळं काही मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी आणखी एकदा सांगतो, आपण राउट्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. तुम्ही ॲप routes.ts मध्ये जर आपण गेलो तर तुम्ही पाहू शकता एम्प्टी पाथला आपण रिडायरेक्ट टू डॅशबोर्ड करतोय आणि पाथ मॅच जी आहे ती फुल करतोय. तर त्याच्यानंतरच ज्यावेळेस तुम्ही एम्प्टी देसाल तर ते डॅशबोर्डला रिडायरेक्ट होईल. तर डॅशबोर्डला रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डॅशबोर्ड कंपोनंट आपला लोड होतोय. त्याच्याच नंतर व्ह्यू जो बटन आहे त्या पर्टिक्युलर डॅशबोर्ड कंपोनंटच्या टेबल रो मध्ये, तर त्या व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपण व्ह्यू कंपोनंटला जाणार आहोत आणि तिथे आपण आयडी पास करणार आहोत, कोणता एम्प्लॉई आपल्याला व्ह्यू करायचा आहे तर त्या एम्प्लॉईचा आयडी. ठीक आहे. त्याच्यानंतर एडिट कंपोनंट आहे, एडिट बटन आहे त्या टेबल रोवर. तर एडिट कंपोनंटला आपण जाणार आहोत आणि तिथे सुद्धा आपण आयडी पास करणार आहोत, जेणेकरून त्या पर्टिक्युलर आयडीचा एम्प्लॉई आपण फेच करून फॉर्म मध्ये दाखवू शकू. त्याच्यानंतर क्रिएट आहे, तर क्रिएट मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता सरळ सरळ सिंपल क्रिएट कंपोनंट आपला आहे. त्याच्यानंतर वाईल्ड कार्ड रूट घेतलेला आहे. तर वाईल्ड कार्ड रूटला आपण नो फाउंड कंपोनंट किंवा नॉट फाउंडचा आपण कंपोनंट लिहित असतो, परंतु या आपल्या केसमध्ये या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी मी त्याला डॅशबोर्डला रिडायरेक्ट करतोय. तुम्ही काही जरी URL टाकली तरी तो डॅशबोर्डला जाणार. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे 3 ते 4 राऊट आहेत आपले, आणि हेच जे राऊट आहेत आपण राउटर लिंक मध्ये देतोय. तर तुम्ही जर डॅशबोर्डच्या HTML मध्ये जर पाहिलं तर क्रिएट बटन आहे, तर ही राउटर लिंक आहे /create नावाची. तर या क्रिएट बटनवर जेव्हा आपण क्लिक करूया तर ते क्रिएट कंपोनंटला जाणार. त्याच्यानंतर व्ह्यू बटन जे आहे किंवा एडिट बटन आहे, तर याच्यावर सुद्धा आपण राउटर लिंक दिलेली आहे, आणि पॅरामीटर जो आहे तो आपण कॉमा दिल्यानंतर इथे पॅरामीटर पास करतोय. त्याच्यानंतर डिलीट बटन आहे, तर डिलीट बटनला आपण डिलीट एम्प्लॉईचं जी मेथड आहे ती आपण लिहिलेली आहे. तर आता आपल्याकडे रो नाही आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला व्ह्यू आणि एडिट दिसत नाहीये किंवा डिलीट सुद्धा दिसत नाहीये. तर आपण एक काम करूया, आता जेवढे काही एम्प्लॉईज आपल्याकडे आहेत ऑलरेडी तेवढे एम्प्लॉईज आपण फेच करूया. तर फेच करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, या डॅशबोर्डच्या टाइपस्क्रिप्ट फाईलमध्ये जायचंय आणि इथे आपल्याला सर्व्हिस जी आहे आपली CRUD सर्व्हिस ती आपल्याला इंजेक्ट करायची. तर सर्व्हिस करायचंय इज इक्वल्स टू इंजेक्ट आपली जी CRUD सर्व्हिस आहे ती. ठीक आहे. तर CRUD सर्व्हिस तुम्ही इथे इंजेक्ट केल्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची आहे तुम्हाला, तर ऑन इनिट जे आहे त्याला इम्प्लिमेंट करायचंय. ऑन इनिटला ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट करसाल तर त्या ऑन इनिट मधली जी मेथड आहे ऑन इनिट, तर ती मेथड सुद्धा आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागते. तर इथे आपण इम्प्लिमेंट करूया ती मेथड, आणि या ऑन इनिट मध्ये आपल्याला सर्व्हिसचा वापर करून गेट ऑल एम्प्लॉईजची जी मेथड आहे ती आपल्याला कॉल करायची. तर दिस डॉट सर्व्हिस डॉट गेट ऑल एम्प्लॉईज करायचंय आणि त्याला आपल्याला सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब केल्यानंतर रिस्पॉन्स घ्यायचा आहे आणि तो रिस्पॉन्स आपल्याला दिस डॉट एम्प्लॉईला आपल्याला असाइन करायचंय. दिस डॉट एम्प्लॉईज इज इक्वल टू रिस्पॉन्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने
आता आपल्याला एक एरर येतो इथे असाइनमेंट करताना. तुम्ही पाहू शकता, ऑब्जेक्ट टाइप इज नॉट असाइनेबल टू एम्प्लॉई अरे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा टाइप ऑब्जेक्ट इज मिसिंग फॉलोइंग प्रॉपर्टीज फ्रॉम द एम्प्लॉई अरे. ठीक आहे, तर हे असा एरर का आला, तर तुम्ही याच्यावर जर होवर केलं गेट ऑल एम्प्लॉईज मध्ये वर, तर तुम्हाला ऑब्झर्वेबल ऑफ ऑब्जेक्ट येणार इथे. तर ऑब्झर्वेबल ऑफ ऑब्जेक्ट हे आपल्या एम्प्लॉई अरेच्या व्हेरिएबलला आपण असाइन करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला जायचं सर्व्हिसमध्ये आणि ही जी आहे गेट ऑल एम्प्लॉईज, तर ही जी गेट मेथड आहे, तर गेट मेथड जी आहे एक्सपेक्ट करते, टाईप सुद्धा एक्सपेक्ट करते. ठीक आहे, तर याला आपण कोणत्या टाईपचा रिझल्ट एक्सपेक्ट करणार आहोत तो टाईप सुद्धा आपण इथे देऊ शकतो. हे जेनेरिकचा भाग आहे. तर इथे आपल्याला एक्सपेक्ट काय करणार आपण, एम्प्लॉईज अरे एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे, तर याला सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला एरर इकडे येणार नाही. का, तर एम्प्लॉईजच्या अरेवर ज्यावेळेस मी आता होवर करणार किंवा या एम्प्लॉईज मेथडवर, तर तुम्ही पाहू शकता ऑब्झर्वेबल ऑफ एम्प्लॉई अरे आता झालेला आहे या पर्टिक्युलर मेथडचा टाईप. ठीक आहे, आणि हा दिलाय कुठे आपण, या गेट मेथड मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय आहे, तर या गेट ऑल एम्प्लॉईज वर सुद्धा तो पर्टिक्युलर टाईप जो आहे तो असाइन झालेला आहे. ठीक आहे, तर आता हा या रिस्पॉन्सवर जरी मी केलं होवर, तर रिस्पॉन्स एम्प्लॉई अरेचा आहे आणि आपल्याकडे व्हेरिएबल सुद्धा एम्प्लॉई अरेचा आहे. त्याच्यामुळे इथे आता एरर आलेला नाहीये. तर हे सेव्ह करायचं आहे आपल्याला. ऍप्लिकेशन मध्ये काही एरर नाही आहेत आपल्याकडे. तर आता ज्यावेळेस आपण या URL ला व्हिजिट करूया. ठीक आहे, सेव्ह करतोय मी, काही एरर नाही आहेत. तर URL ला आपण जाऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता आता आपल्याकडे 2 एम्प्लॉईज ऑलरेडी आलेले आहेत. ठीक आहे, तर हे जे 2 एम्प्लॉई आहेत, हे दोन्ही एम्प्लॉई आपण जेसन फाईलमध्ये ऍड केले होते. बरोबर आहे, तर आता आपल्याला बटन सुद्धा दिसत आहेत. व्ह्यू आहे, एडिट आहे, डिलीट आहे. ठीक आहे, हे तिन्ही बटन आहेत प्रत्येक रोवर. तर आता आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला आपण क्रिएट कोणत्या पद्धतीने करू शकतो ते बघणार आहोत. ठीक आहे, तर क्रिएशनसाठी आपल्याला माहिती आहे आपण राउटर लिंक इथे दिलेली आहे. तर ज्यावेळेस मी या क्रिएट बटनवर क्लिक करेल, त्यावेळेस मला क्रिएट कंपोनंटला जावं लागेल. तर क्रिएट कंपोनंट आपण डिस्कस करूया आता. तर क्रिएट कंपोनंटला आता डॅशबोर्ड कंपोनंट आपलं व्हिजिट झालेलं आहे. डॅशबोर्ड कंपोनंट मध्ये आपण डिलीट करताना पुन्हा येणार आहोत, कारण की डिलीटचा सुद्धा आपल्याला कोड तिथे टाकावा लागणार आहे. परंतु तत्पूर्वी आपण क्रिएशनसाठी जाणार आहोत. तर क्रिएट कंपोनंट जे आहे आपण डिस्कस करूया. तर आता तुम्ही पाहू शकता क्रिएट कंपोनंट जो आहे आपला, क्रिएट कंपोनंटच्या HTML वर आपण एक नॉर्मल फॉर्म घेतलेला आहे आणि हा जो फॉर्मचा टाईप आहे हा आहे आपला रिएक्टिव्ह फॉर्म टाईप आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इकडे जासाल टाईपस्क्रिप्टमध्ये, तर हा आपण रिएक्टिव्ह फॉर्म आपण क्रिएट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे फॉर्म ग्रुप आहे. त्याच्यानंतरच आपण फॉर्म बिल्डर सुद्धा घेतलेला आहे आणि NG ऑन इनमध्ये आपण जो हा फॉर्म आहे तो एम्प्टी व्हॅल्यूने आपण इनिशियलाइज सुद्धा इथे केलेला आहे. फील्ड सगळे सेम आहेत. नेम आहे, ईमेल आहे, मोबाईल आहे आणि डेजिग्नेशन सुद्धा आहे. तर हे अशा पद्धतीचा फॉर्म आहे आणि त्याच्याच नंतर आपल्याकडे क्रिएट एम्प्लॉई म्हणून एक मेथड आहे. तर या फॉर्मवर तुम्ही जर गेलात, तर इथे जो बटन आहे या बटनावर आपण क्रिएट एम्प्लॉई नावाचा जो नावाची जी मेथड आहे ती आपण इथे कॉल केलेली आहे. त्याच्याच नंतर इथे डॅशबोर्डचं सुद्धा एक बटन आहे, सेकंडरी बटन आहे. इथे राउटर लिंक घेतलेली आहे आपण. तर ही राउटर लिंक आपल्याला डॅशबोर्ड कंपोनंटला आपल्याला नेणार आहे. तर बघूया आपण. तर ज्यावेळेस मी आता क्रिएटवर क्लिक करेल, तुम्ही पाहू शकता आपल्याकडे हा एम्प्टी फॉर्म आलेला आहे. सध्या काही व्हॅल्यूज नाही आहेत आपल्याकडे. तर आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज भरून या फॉर्मला पोस्ट करायचं आहे. तर पोस्ट करण्यासाठी आपल्याला क्रिएट बटनवर क्लिक करायचं आहे आणि जर करायचं नसेल तर डॅशबोर्डला यायचं असेल तर पुन्हा या गो टू डॅशबोर्डवरच्या बटनवर क्लिक करून आपण डॅशबोर्डला सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, तर या दोन गोष्टी क्रिएट नावाच्या फॉर्मवर आहेत. तर आता क्रिएशन कसं करायचंय, ठीक आहे. तर क्रिएशन करताना आपल्याला माहिती आहे आपल्याकडे मेथड आहे क्रिएट एम्प्लॉईची. तर क्रिएट एम्प्लॉईच्या मेथडमध्ये आपल्याला जायचंय
क्रिएट एम्प्लॉईच्या मेथडमध्ये आपल्याला आता वापर करायचा आहे याचा जो काही फॉर्म आहे आपला, तो फॉर्म ग्रुप आहे, क्रिएट फॉर्म नावाच्या व्हेरिएबलचा आपल्याला यूज करून त्याची जी व्हॅल्यू प्रॉपर्टी आहे त्या व्हॅल्यू प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला सगळ्या फॉर्मची जी व्हॅल्यू आहे ती घ्यायची आहे आणि ती व्हॅल्यू जी आहे डायरेक्टली आपल्याला सर्व्हिसच्या क्रिएट एम्प्लॉई नावाच्या मेथडला आपल्याला पास करायची. ठीक आहे, तर हे एवढं सगळं आपल्याला करायचं आहे. तर तत्पूर्वी आपल्याला आता सर्व्हिस जी आहे ती इंजेक्ट करावी लागणार आहे. तर सर्व्हिस नावाचं व्हेरिएबल घेऊया आपण इथे, इज इक्वल्स टू इंजेक्ट, जी आपली CRUD सर्व्हिस आहे ती इंजेक्ट करायची आपल्याला. इंजेक्ट केल्यानंतर आता आपल्याला कॉन्स्ट फॉर्म डेटा अशा नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे आणि आपल्याकडे क्रिएट फॉर्म नावाचा हा फॉर्म ग्रुप ऑलरेडी आहे. फक्त आपण इनिशियली काय करतोय, त्याला एम्प्टी फील्डने इनिशियलाइज करतोय, परंतु जेव्हा फॉर्म आपण सबमिट करूया तर त्यावेळेस याच्यामध्ये व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, तर आता या केसमध्ये आपण व्हॅलिडेशन्स वगैरे काही लावलेले नाहीये त्याच्यामध्ये, तर तुम्ही लावू शकता तुमच्याकडून. तुम्हाला जर व्हॅलिडेशन्स द्यायचे असतील, आपण सगळं काही शिकलेलो आहोत त्याच्यामुळे मी रिपीट घेत नाहीये. आणि कसं असतं, हे सगळंच्या सगळं एकाच व्हिडिओमध्ये ऍड करायचं म्हटलं तर भरपूर वेळ जातो आपला. तर एवढे लेंदी व्हिडिओ कोणी मुलं शक्यतो बघत नसतात, तर त्याच्यामुळे कसं असतं, काही काही पार्ट आम्ही स्किप करत असतो. तर त्याच्यामुळे कसं आहे, आता हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे ऑलरेडी व्हॅलिडेशन्स वगैरे, तर तुम्ही लावू शकता प्रत्येक फील्डला आणि व्हॅलिडेट सुद्धा करू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॅलिडेशन्स तर आपल्याकडे नाही आहेत, तर आपण असं समजणार आहोत की या सगळ्या फील्ड युजर जो आहे तो फिल करणार आहे. ठीक आहे, आणि आपण फिलच करणार आहोत खरं तर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिस डॉट, आता फॉर्म क्रिएट फॉर्म म्हणून आपला फॉर्म ग्रुप आहे, तर त्याला डॉट व्हॅल्यू नावाची एक प्रॉपर्टी असते. तर या व्हॅल्यू मध्ये सगळ्याचा सगळं आपला फॉर्म डेटा आपल्याला मिळतो. ठीक आहे, तर फॉर्म डेटा मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्व्हिसला कॉल द्यायचा आहे. तर दिस डॉट सर्व्हिस डॉट क्रिएट एम्प्लॉई आहे. तर आता इथे क्रिएट एम्प्लॉई सुद्धा आपल्याला काहीतरी रिटर्न करता येईल, ऑब्झर्वेबल ऑफ ऑब्जेक्ट. तर या मेथडचा सुद्धा आपल्याला टाईप बदलायचा आहे. तर क्रिएट एम्प्लॉईचं ज्यावेळेस आपण पोस्ट करूया तर त्यावेळेस एम्प्लॉई ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला पोस्ट करायचा आहे. आणि एक्सपेक्ट आपण काय करतोय, पॅरामीटरमध्ये एम्प्लॉई ऑब्जेक्टचा इथे टाईप एनी होतं, तर आपल्याला तिथं एम्प्लॉई द्यायचं आहे. ठीक आहे, तर असं केल्यामुळे आता ज्यावेळेस आपण या क्रिएट कंपोनंटच्या टाईपस्क्रिप्ट फाईलमध्ये येऊया तर तुम्ही पाहू शकता आता इथे ऑब्झर्वेबल ऑफ एम्प्लॉई आहे आणि जो पॅरामीटर आहे तो सुद्धा एम्प्लॉई टाईपचा राहणार आहे. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म डेटा जो आहे तो याला पास करायचा आहे. फॉर्म डेटा पास केल्यानंतर इथे आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे याला, कारण की क्रिएट केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डला रिडायरेक्ट करायचं आहे युजरला. तर त्याच्यामुळे आपल्याला याला सबस्क्राईब करावं लागतं. आणि जो काही रिस्पॉन्सची आपल्याला काही गरज नाहीये इथे, आपण तो रिस्पॉन्स व्हेरिएबल घेऊही शकतो किंवा नाही घेऊ शकत. जो काही येणार आहे तो, गरज असेल तर घ्या, गरज नसेल तर घ्यायची काही गरज नाहीये. कारण की आपण इथे आता रिडायरेक्ट करतोय, तर रिडायरेक्ट करतोय त्याच्यामुळे आपल्याला जो काही रिझल्ट येणार आहे किंवा हा जो रिस्पॉन्स येणार आहे ओके किंवा सक्सेस, तर त्या टाईपचा रिस्पॉन्सची आपल्याला गरज नाहीये. तर आपण डायरेक्टली एम्प्टी पॅरेंथेसिस देऊया. एम्प्टी पॅरेंथेसिस दिल्यानंतर इथे आपल्याला राउटरचा जो आहे, आपलं राउटर आपण जे इंजेक्ट केलेलं आहे इथे ऑलरेडी, तर या राउटरचा आपल्याला उपयोग घ्यायचा आहे. दिस डॉट राउटर डॉट नेव्हिगेट मेथड आहे. तर या नेव्हिगेट मेथडमध्ये आपल्याला डॅशबोर्डला नेव्हिगेट करायचं आहे, बरोबर आहे. तर स्लॅश डॅशबोर्डला आपल्याला इथे नेव्हिगेट करावं लागेल. आणि जर तुम्हाला टाइमआउट द्यायचा असेल, तुम्ही टाइमआउटही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, इथे जर तुम्हाला एखादा मेसेज दाखवायचा असेल खाली की एम्प्लॉई क्रिएटेड सक्सेसफुल, तर त्या टाईपचा मेसेज दाखवून तुम्ही रिडायरेक्ट करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला टाइमआउट द्यावा लागेल. पण आपण काय करतोय, आता आपण डायरेक्टली क्रिएट केल्यानंतर झाल्या लगेचच आपण डॅशबोर्डला रिडायरेक्ट करतोय. तर बघूया, आता नेम देऊया आपण टेस्ट 3 देऊया. त्याच्यानंतर ईमेल देऊया test3@test3
.com. त्याच्यानंतर मोबाईल नंबर देऊया काहीतरी, डेजिग्नेशन देऊया TL नावाचं, आणि याला आता क्रिएट बटनवर आपल्याला क्लिक करायचं. तर ज्यावेळेस आता मी क्रिएट बटनवर क्लिक करेल, तर ॲज सून ॲज जेव्हा मी क्रिएट बटनवर क्लिक केलं की लगेच तो API कॉल होणार आहे. तर तुम्हाला API कॉल मी दाखवतो कसा होतो तो. इथे तुम्हाला फेच XHR वर क्लिक करावं लागेल. क्रिएट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे API कॉल झालेला आहे आपला एम्प्लॉईज नावाचा. ठीक आहे, तर एम्प्लॉई स्लॅश पेलोडमध्ये आपण पाठवलेला आहे, हा पेलोड पाठवलेला आहे, आणि रिस्पॉन्समध्ये आपल्याला तोच पेलोड जो आहे परत मिळालेला आहे. परंतु रिस्पॉन्सची आपल्याला काही गरज नव्हती. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण एम्प्टी पॅरेंथेसिस घेतला आणि एम्प्लॉईजकडे आपण त्याला नेव्हिगेट केलं. तर ज्यावेळेस आपण एम्प्लॉईजकडे नेव्हिगेट केलं तर त्यावेळेस तुम्ही पाहू शकता आपल्याला डेटा आलेला आहे. तर ही लिंक आहे आपली गेट ऑल एम्प्लॉईजची, आणि हा प्रिव्ह्यूमध्ये आपल्याला अरे आलेला आहे. याच्यामध्ये तो पर्टिक्युलर एम्प्लॉई जो आहे ॲड झालेला आहे, आणि ID जी फील्ड आहे ती ऑटोमॅटिक ते जेसन सर्व्हरने अपेंड केलेली आहे. ठीक आहे, बाकीच्या फील्ड आपण दिलेल्या आहेत. तर हे अशा पद्धतीनं रिडायरेक्ट आपण केलं क्रिएट केल्या तर आपल्याकडे आता हा तिसरा फील्ड आलेली आहे, तिसरी फील्ड. तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला या फील्डला कोणत्याही एका फील्डला आपल्याला एडिट करायचंय. तर आता एडिट फॉर्मकडे आपण जाऊया. तर एडिट फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही असाल कंपोनंटमध्ये, त्याच्या HTML मध्ये सेम फॉर्म आहे. जो फॉर्म आपल्याकडे क्रिएट कंपोनंटला होता तोच फॉर्म इथे आहे. नेम आहे, ईमेल आहे, मोबाईल आहे आणि डेजिग्नेशन आहे. त्याच्यानंतर बटन आहे अपडेटचं, तर त्याच्यावर आपण अपडेट एम्प्लॉई लिहितोय. तर अपडेट एम्प्लॉईसाठी आपल्याला आता ही मेथड आहे आपल्याकडे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, इथे सुरुवातीला आपल्याला ng on init करायचंय, कारण की आपल्याकडे इथं ID सुद्धा येतोय. जर तुम्ही डॅशबोर्ड कंपोनंटच्या HTML ला जर पाहिलं तर एडिट करताना आपण ID सुद्धा पास करतोय, आणि आपल्याकडे राऊट सुद्धा आहे. त्या राऊटमध्ये आपण काय केलेलं आहे, ID फील्ड जी आहे ती आपण पास करतोय, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं हा ID आपल्याला मिळतोय, आणि ID आपल्याला मिळत असल्यामुळेच आपण इथे ID नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, आणि एम्प्लॉई डिटेल्सचा सुद्धा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. याचा टाईप आहे एम्प्लॉई, आणि EMP चा टाईप आहे एनी किंवा तुम्ही स्ट्रिंग देऊ शकता, काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला शिकवलं होतं राऊट पॅरामीटर कसं रीड करतात ते, तर राऊट पॅरामीटर रीड करायला आपल्याला ॲक्टिव्हेटेड राऊट लागत असतो. तर ॲक्टिव्हेटेड राऊट आपण इथे इंजेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर एक फॉर्म बिल्डर आपल्याकडे आहे अपडेट फॉर्म म्हणून. सुरुवातीला आपण व्हॅल्यूज नल पास केलेल्या आहेत त्याला. त्याच्यानंतरच फॉर्म बिल्डर सुद्धा आहे. आपण जी फॉर्म बिल्डरची डिपेंडन्सी इंजेक्शन आहे ते आपण इथे इंजेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला एम्प्लॉई जो आहे तो अपडेट करायचा आहे. तर अपडेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला सुरुवातीलाच जो काही ID आपल्याला मिळणार आहे त्या IDच्या बेसिसवर एम्प्लॉई आपल्याला गेट करायचा आहे, आणि हा जो अपडेट फॉर्म आहे हा किंवा याच्या ज्या फील्ड आहेत त्या फील्ड आपल्याला अपडेट करायच्यात, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागणार आहे ऑन इनिट मेथडला इथे. तर इम्प्लिमेंट्स ऑन इनिट केल्यानंतर पुन्हा आपल्याला एक एरर येईल त्या ऑन इनिट मेथडचा. तर इथे आपल्याला ती ऑन इनिट मेथड जी आहे घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ॲक्टिव्हेटेड राऊट जो आहे तो ॲक्टिव्हेटेड राऊट घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये जो काही पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरला सबस्क्राईब करून आपल्याला त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईज किंवा जो पॅरामीटर आहे त्याला आपल्याला रीड करायचं आहे, आणि एम्प्लॉई ID व्हेरिएबल जो आहे त्या व्हेरिएबलला त्याची व्हॅल्यू सेट करायची आहे. तर दिस डॉट जो ॲक्टिव्हेटेड राऊट आहे आपल्याकडे, पॅराम मॅपला आपण करूया, पॅराम्सच्या ऐवजी आपण पॅराम मॅपला करूया सबस्क्राईब. तर सबस्क्राईब केल्यानंतर जो काही रिस्पॉन्स येणार आहे आपल्याकडे, आपल्याला काय करायचं आहे, त्या रिस्पॉन्समधनं गेट मेथड कॉल करायची आहे, आणि EMP ID जो व्हेरिएबल आहे आपल्याकडे, दिस डॉट EMP ID इज इक्वल्स टू रिस्पॉन्स डॉट गेट, आपल्याला ID फील्ड द्यायची आहे. तर ID फील्ड दिल्यानंतर आपल्याकडे आता ID तर आलेली आहे. तर त्याच्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं इफ दिस डॉट EMP ID
आता दिस डॉट empid असेल तर त्या केसमध्येच आपल्याला आता गेट एम्प्लॉई बाय आयडी मेथड जी आहे ती कॉल करायची आहे. तर गेट एम्प्लॉई बाय आयडी मेथड कुठे आहे? आपल्या सर्व्हिसमध्ये आहे. तर सर्व्हिस आपण इथे इंजेक्ट केलेली आहे का? नाही केली तर आपल्याला ती सर्व्हिस जी आहे आपल्याला इथे इंजेक्ट करावी लागेल. तर सर्व्हिसचा एक व्हेरिएबल घेतो मी इज इक्वल्स टू इंजेक्ट. आपली जी करंट सर्व्हिस आहे ती इंजेक्ट करून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर या सर्व्हिस व्हेरिएबलचा वापर करून दिस डॉट सर्व्हिस, ठीक आहे, डॉट गेट एम्प्लॉई बाय आयडी मेथड कॉल करायची आहे आणि ही मेथड सुद्धा ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न करते. बरोबर आहे. तर या मेथडला आपल्याला करेक्ट करावं लागणार आहे. तर करंट सर्व्हिसमध्ये जायचं आहे. एम्प्लॉई बाय आयडी जी मेथड आहे इथं गेटचा टाईप जो आहे तो आपल्याला एम्प्लॉई द्यायचा आहे. एम्प्लॉई अरे जो आहे तो काढून टाकायचा आहे. ठीक आहे. तर सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर एडिट एम्प्लॉईला आपण येणार. इथे आपल्याला एम्प्लॉई आयडी पास करायचं आहे तर दिस डॉट एम्प्लॉई आयडी आपण पास करूया. त्याच्यानंतर याला सबस्क्राईब करायचं आहे. तर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याकडे रिस्पॉन्स येणार. तर रिस्पॉन्स आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म ग्रुपचा वापर करायचा आहे. ठीक आहे. सॉरी, आपला फॉर्म बिल्डरचा वापर करायचा आहे. तर कसं? आपल्याकडे फॉर्म ग्रुप टाईपचा व्हेरिएबल आहे अपडेट फॉर्म. तर दिस डॉट अपडेट फॉर्म इज इक्वल्स टू दिस डॉट फॉर्म ग्रुप. ठीक आहे. सॉरी, फॉर्म बिल्डर डॉट ग्रुप. तर ज्यावेळेस आपण ही ग्रुप मेथड कॉल करूया त्यावेळेस आपल्याला या ग्रुपमध्ये ऑब्जेक्ट पास करावा लागतो. ठीक आहे. तर हे फॉर्म बिल्डर सुद्धा आपण घेतलेले आहे. तुम्हाला नवीन असेल तर जाऊन बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये या सगळ्या फील्ड आपल्याला घ्यायच्यात आणि या फील्ड पुन्हा इथे द्यायच्यात. आता दिल्यानंतर आता व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? या रिस्पॉन्समधनं घ्यायची आहे. तर रिस्पॉन्स डॉट नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्स डॉट ईमेल घ्यायचं. आता आपण स्ट्रॉंग टायपिंग दिल्यामुळे आपल्याकडे ज्यावेळेस आपण रिस्पॉन्स डॉट करतोय त्यावेळेस एम्प्लॉईचे सगळे जे प्रॉपर्टीज आहेत आपल्याला मिळत आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काही कन्फ्युजन आहे का? इथे नाहीये. ह्या टायपिंगचा असा फायदा असतो. त्याच्यानंतर डेजिग्नेशन. तर या सगळ्या फील्ड आपण आता पॉप्युलेट केल्यात. आता आपण सेव्ह करूया आणि बघूया एडिटला व्हिजिट करून. तर ही तिसऱ्या नंबरची फील्ड आहे. आपल्याला एडिटला जेव्हा आपण क्लिक करूया तर तुम्ही पाहू शकता त्या पर्टिक्युलर जो फॉर्म आहे तो फॉर्म आपला फिल झालेला आहे आणि हा जो आयडी आहे आपण एडिटला पास केला होता त्या आयडीनं आपण गेट एम्प्लॉई बाय आयडी करतोय आणि हा फॉर्म जो आहे फिल करतोय. बरोबर आहे. तर आता याला अपडेट करायचंय तर अपडेटचा आपल्याला कोड टाकावा लागेल. तर अपडेट बटनावर जायचं आहे आपल्याला. तर अपडेट बटनावर आपण येऊया इथे. तर सेम आहे, सर्व्हिसचा वापर करणार आहोत आपण. दिस डॉट सर्व्हिस डॉट अपडेट एम्प्लॉई आहे. ठीक आहे. तर इथे सुद्धा जो एम्प्लॉईज ऑब्जेक्टचा टाईप आहे तो एनी आहे. तर तो आपण करेक्ट करून घेऊया. तर करेक्ट करण्यासाठी पुन्हा आपल्याला सर्व्हिसला जावं लागणार आहे. रड सर्व्हिस डॉट टी एसला अपडेट एम्प्लॉई आहे. तर इथं टाईप जो आहे एम्प्लॉईचा द्यायचा आहे आणि इथे पुट मेथड जे आहे तिथे सुद्धा टाईप जो आहे आपल्याला एम्प्लॉईचा द्यायचा आहे. ठीक आहे. सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर अपडेट एम्प्लॉईमध्ये आता आपल्याकडे फॉर्म आहे ऑलरेडी अपडेट फॉर्म म्हणून. तर या अपडेट फॉर्म डॉट व्हॅल्यू जी आहे किंवा एखाद्या व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू घेऊया. कॉन्स्ट फॉर्म डेटा इज इक्वल्स टू दिस डॉट अपडेट फॉर्म डॉट व्हॅल्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू घेतलेली आहे आणि हा फॉर्म डेटा आपल्याला पास करायचा आहे. याच्यानंतर ज्यावेळेस आपण सबस्क्राईब करूया याला, तर सबस्क्राईब केल्यानंतर रिझल्टची आपल्याला काही गरज नाहीये कारण की आपल्याला माहिती आहे अपडेट झालेला आहे सक्सेसफुली. तर आपल्याला राउटरचा यूज करून, ठीक आहे, अपडेट एम्प्लॉईला आयडी सुद्धा पास करावा लागणार आहे. तर दिस डॉट एम्प्लॉई आयडी सुद्धा आपण पास करूया पहिल्या पॅरामीटरमध्ये आणि दुसऱ्या पॅरामीटरमध्ये जो काही फॉर्म डेटा आहे आपला तो. तर आता आपण राउटरचा यूज करणार आहोत. राउटरचा यूज केल्यानंतर आपल्याला आता नेव्हिगेट करायचं आहे या पर्टिक्युलर एम्प्लॉईला व्ह्यू कंपोनंटला. ठीक आहे. किंवा आपण डॅशबोर्डला सुद्धा नेव्हिगेट करू शकतो. काहीच हरकत नाही. ठीक आहे. तर डॅशबोर्डलाच आपण नेव्हिगेट करूया. जसं आपण क्रिएट केल्यानंतर डॅशबोर्डला नेव्हिगेट करत होतो त्याच पद्धतीनं ही लाईन आपण कॉपी करायची आहे आणि एडिट केल्यानंतर डॅशबोर्डला आपण त्याला रिडायरेक्ट करून टाकूया इथे. तर आपल्याकडे राउटर इथे आहे का? राउटर ऑलरेडी आहे आपल्याकडे इंजेक्ट केलेलं. ठीक आहे. डॅशबोर्डला रिडायरेक्ट केलं. सेव्ह करायचं आहे. तर आपल्याकडे आयडी आहे ऑलरेडी आता.
तर नंबर जो आहे तो चेंज करूया आपण. आता लास्टला 1 आहे, तर 1 च्या ऐवजी लास्टला आपण घेऊया 3. ठीक आहे, लास्टला 3 घेऊया. अपडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता डॅशबोर्डला रिडायरेक्ट झालो आणि फोन नंबर जो आहे तो शेवटी 3 आलेला आहे 1 च्या ऐवजी. ठीक आहे, तर हे आता अपडेट झालेलं आहे एम्प्लॉई. तर आता शेवटचं जे जे सेकंड नंबरचं सेकंड लास्ट बटन आहे ते आहे व्ह्यू आहे. याच्यानंतर आपण डिलीटचं बघूया. तर व्ह्यू करण्यासाठी ज्यावेळेस मी याला व्ह्यूवर क्लिक करेल तर आपल्याकडे व्ह्यू कंपोनंटला आपण जाणार आहोत आणि आयडी जो आहे पास करणार आहोत. तर आयडी पास केल्यानंतर त्या आयडीचा आपल्याला एम्प्लॉई फेच करून सरळ सरळ दाखवायचा आहे. ठीक आहे, तर कसं दाखवू शकतो आपण? तर व्ह्यू एक सिंपल कंपोनंट आपण घेतलेला आहे जिथे एक लिस्ट आहे, ULLI आहे. ठीक आहे, आणि इथे आपल्याकडे एक बटन आहे बॅक टू डॅशबोर्ड. तिथे आपण राउटर लिंक दिलेली आहे डॅशबोर्डची. ठीक आहे, ते आपण स्लॅश करू शकतो स्लॅश डॅशबोर्ड. ठीक आहे, स्लॅश डॅशबोर्ड केलं तरी काही हरकत नाही. व्ह्यू केल्यानंतर बॅक टू डॅशबोर्ड केले की ते डॅशबोर्डलाच येणार. तर आपला जो कोड होता एडिटमध्ये, तर तो एडिट कंपोनंटचा कोड आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवातीला इम्प्लिमेंट ऑन इनिट करायचं आहे आपल्याला, तर ऑन इनिट करूया आपण इथे. आणि आपल्याला आता एम्प्लॉई आयडी मिळतो इथे. ठीक आहे, तर एम्प्लॉई आयडी नावाचा सुद्धा आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. ऑन इनिट आपल्याला इथे इम्पोर्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतरच जो इंटरफेस आहे तो आपण इथे इम्प्लिमेंट करून घेऊया. ठीक आहे, ऑन इनिटचा आहे आणि इथे एक व्हेरिएबल घ्यायचा आहे आपल्याला EMP आयडीचा ऑफ टाईप एनी घेऊया. त्याच्यानंतरच आपल्याला ऍक्टिव्हेटेड राऊट सुद्धा लागणार आहे इथे. तर ऍक्टिव्हेटेड राऊट घेऊया इक्वल टू इंजेक्ट ऍक्टिव्हेटेड राऊट. ठीक आहे, त्याच्यानंतर एक राउटर लागणार आहे. राउटर इक्वल्स टू इंजेक्ट राउटर लागणार आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस लागणार आहे. सर्व्हिस घेऊया पुन्हा. इंजेक्ट करायची आपल्याला जी आपली CRUD सर्व्हिस आहे ती. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर आता सुरुवातीला आपल्याला एम्प्लॉई आयडी घ्यायचा आहे. तर दिस डॉट ऍक्टिव्हेटेड राऊट डॉट पॅराम्स मॅप डॉट सबस्क्राईब करायचं आपल्याला. जो काही रिस्पॉन्स येणार आहे तो रिस्पॉन्स घ्यायचा आहे आणि जो एम्प्लॉई आयडी आहे दिस डॉट EMP आयडी याला रिस्पॉन्स डॉट गेट आयडी करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर हे असं केल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला आता आयडी मिळतोय. तर आयडी मिळाल्यानंतर सर्व्हिसचा वापर करून आपल्याला त्या पर्टिक्युलर आयडीने एम्प्लॉई फेच करायचा आहे. तर कसं? दिस डॉट सर्व्हिस डॉट गेट एम्प्लॉई बाय आयडी दिस डॉट EMP आयडी आपण देणार आहोत. त्याच्यानंतर सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर रिस्पॉन्स येणार आहे ऑफ टाईप एम्प्लॉई. त्याच्यानंतरच दिस डॉट एम्प्लॉई डिटेल्सला आपल्याला रिस्पॉन्स जो आहे तो असाइन करायचा. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याकडे एक काम करूया, इथे कॉमन मॉड्यूल एक आपण घेऊया. इम्पोर्ट करून घेऊया. कॉमन मॉड्यूल मी इम्पोर्ट का करतोय, तर आपल्याला ही जी UL आहे तर या UL वर आपल्याला इफ द्यायचं आहे. इफ जर एम्प्लॉई डिटेल्स असेल तर आपल्याला ही जी अनऑर्डर्ड लिस्ट आहे ही दाखवायची आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करायचंय, व्ह्यूला जायचंय. फॉर एक्झाम्पल आता सेकंड नंबरचा आपल्याला एम्प्लॉई व्ह्यू करायचा, तर आपण व्ह्यूवर जाणार. तुम्ही पाहू शकता त्याच्या डिटेल्स आपल्याला इथे मिळत आहेत. बरोबर आहे. बॅक टू डॅशबोर्ड करायचं. बॅक टू डॅशबोर्ड केलं की बॅक टू डॅशबोर्ड आलं. एडिट जर करायचं असेल एखादा एम्प्लॉई तर हे मोबाईल नंबर आहे किंवा इथं test1 करूया. test1@test1.com अपडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एम्प्लॉईचा ईमेल जो आहे तो अपडेट झालेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा याला व्ह्यू करायचं असं आपण व्ह्यू करू शकतो. आता प्रश्न राहिला डिलीटचा. तर डिलीट काय आहे, सिंपल आहे. आपल्याला पुन्हा डॅशबोर्ड कंपोनंटला जावं लागणार आहे. त्याच्या टाइपस्क्रिप्ट फाईलमध्ये डिलीट एम्प्लॉई आपल्याकडे आयडी ऑलरेडी आहे. त्या पर्टिक्युलर रो मध्ये आपण आयडी पास करतोय. तर दिस डॉट सर्व्हिस बरोबर आहे. दिस डॉट सर्व्हिस डॉट डिलीट एम्प्लॉई आहे. तर डिलीट एम्प्लॉई आहे. त्याच्यानंतरच या डिलीट एम्प्लॉईला आपल्याला आयडी पास करायचा आहे. डॉट
सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब केल्यानंतर रिझल्टशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. काय रिझल्ट येतोय तो. आता इथे डिलीट एम्प्लॉई सुद्धा ऑफ टाईप ऑब्जेक्ट येतोय ऑब्झर्वेबल, तर याला सुद्धा आपण चेंज करूनच टाकूया. याचा जो टाईप आहे तो एम्प्लॉईज घेऊया. ठीक आहे. ते एम्प्लॉईज घेतल्यामुळे इथे ज्यावेळेस मी याला होवर करेल तर तुम्ही पाहू शकता ऑब्झर्वेबल ऑफ एम्प्लॉई याचा टाईप आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, हा जो एम्प्लॉई अरे आहे या एम्प्लॉईज अरे मध्ये फिल्टर लावू शकतो आपण, किंवा डायरेक्टली काय करायचंय, गेट ऑल एम्प्लॉईजची सर्व्हिस जी आहे कॉल करायची आहे. ठीक आहे. या सर्व्हिस डिलीट झाल्यानंतर कसंही करू शकता, ते आपल्या मनावर आहे. तर तुम्ही ज्यावेळेस डिलीट करसाल तुम्ही पाहू शकाल की 3 नंबरचा रेकॉर्ड आपला गेलेला आहे आणि 2च आपल्याकडे एम्प्लॉई आहेत. क्रिएट करायचं आहे आपल्याला, तर टेस्ट 3 नावाचं जे आहे क्रिएट करूया. test3@test3.com आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर काहीतरी देऊया, डेझिग्नेशन देऊया TL, क्रिएट करूया. क्रिएट केल्यानंतर इकडे आला तो, पुन्हा बटनावर क्लिक करायचंय क्रिएट, गो टू डॅशबोर्डला आला तो. त्यानंतर व्ह्यू जर करायचं असेल व्ह्यू, आता इथे जी क्लास आहे व्ह्यू कंपोनंट वर ती आपण सेकंडरी देऊया. ठीक आहे, जेणेकरून बटन जो आहे तो सेकंडरी आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर आता बॅक टू डॅशबोर्ड केल्यानंतर पुन्हा इकडे येणार. एडिट करायची असेल पुन्हा एडिट करू शकतो आपण. 6-7 करूया, अपडेट करूया. पुन्हा तो आला इकडे, मोबाईल नंबर पुन्हा अपडेट झाला आपला. व्ह्यू करायचं असेल आपण व्ह्यू केला, पुन्हा डॅशबोर्डला आलो. डिलीट करायचं असेल डिलीट झाला. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपण क्रड ऑपरेशन्स जे आहेत आपले करू शकतो. सिंपल फॉर्म आहेत, हा सिंपल टेबल आहे. सगळे कंपोनंट मी तुम्हाला गो थ्रू करायला लावलेत. सगळे कंपोनंट आपण गो थ्रू केलेत. हा व्ह्यू कंपोनंट तर सिंपल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ह्या युटिल्समध्ये एम्प्लॉई टाईपचा इंटरफेस सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपली सर्व्हिस सुद्धा आपण क्रिएट केलेली आहे. या सगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स, बरोबर आहे. तर रिक्वेस्ट ऑब्जेक्ट आणि रिस्पॉन्स ऑब्जेक्ट या दोन्ही गोष्टी आपण बघूया. तर रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स ऑब्जेक्ट जे आहेत, तर तुम्ही पाहू शकता हे रिक्वेस्ट ऑब्जेक्ट आहे HTTP रिक्वेस्टचा. तर इथे URL आहे, बॉडी आहे, हिडर्स आहेत. त्याच्यानंतर कंटेक्स्ट आहे, प्रोग्रेसिंग आहे, विथ क्रेडेन्शियल्स आहेत का, हे सगळं आपण बघणार आहोत. याच्यानंतरचा व्हिडिओ येणार आहे आपला इंटरसेप्टरचा. तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर रिक्वेस्ट जी आहे आपल्याला कशी इंटरसेप्ट करता येते, किंवा रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर रिस्पॉन्स येणारा असतो, तर त्या रिस्पॉन्सला सुद्धा आपण कसा इंटरसेप्ट करू शकतो, या गोष्टी आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स या ऑब्जेक्टबद्दल आपण दोन्ही ऑब्जेक्टबद्दल माहिती घेणारच आहोत. पण तुम्ही ह्या प्रॉपर्टीज बघू शकता, इथे एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. हे झालं आता कोणतं, रिक्वेस्ट ऑब्जेक्टचा. त्याच्यानंतर दुसरा एक ऑब्जेक्ट आहे, रिस्पॉन्स ऑब्जेक्ट आहे. रिक्वेस्ट झालं, तर रिक्वेस्टमध्ये भरपूर इथे व्हेरियंट आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं HTTP क्लायंट भरपूर व्हेरियंट आपल्याला देतं. तुम्ही पाहू शकता मल्टिपल टाईपच्या रिक्वेस्ट आहे. ठीक आहे. तर आता मी इथे जर सर्च केलं रिस्पॉन्स, ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे रिस्पॉन्सचे टाईप आहेत वेगवेगळे. ठीक आहे. हा रिस्पॉन्स टाईप ब्लॉब आहे. त्यानंतर रिस्पॉन्स टाईप टेक्स्ट आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्स टाईप अरे बफर आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्स टाईप ब्लॉब आहे. त्याच्यानंतर पुन्हा रिस्पॉन्स टाईप जो आहे तो पुन्हा टेक्स्ट आहे. तर काही असे 2 ते 3 प्रकारचे रिस्पॉन्स टाईप सुद्धा असतात. तर आपलं एक युजर डिफाईन टाईप सुद्धा आहे, जसं आपण दिलेलं आहे. ठीक आहे. कोणतं दिलं होतं आपण, एम्प्लॉई हा ॲज अ रिस्पॉन्स टाईप आपण दिला होता. बरोबर आहे. जसं आता मी इथं होवर केलं तर तुम्ही पाहू शकता रिस्पॉन्स काय हे देणार आहे, ऑब्झर्वेबल ऑफ एम्प्लॉई. ठीक आहे. तर हे झालं रिस्पॉन्स आपला. तर रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स या दोन्हीबद्दल आणखी डीपमध्ये आपण इंटरसेप्टरच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत येणाऱ्या. तर तुम्ही तो व्हिडिओ मिस करू नका. ज्याच्या थ्रू कसं असतं की तुम्हाला जे APIsचे व्हॅलिडेशन्स असतात ते व्हॅलिडेशन्स, ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन सगळंच तिथं तुम्हाला करता येतं. किंवा जे काही टोकन असतात आपल्याकडे, टोकन सुद्धा तुम्ही इंटरसेप्टरमध्येच पास करत असता हिडर्सला. ठीक आहे. तर हे अशा टाईपचे आहेत. त्याच्यानंतर
याच्याबद्दल जर db.json बद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर ते तुम्ही विचारू शकता. कसं आपण जो हा आहे आपला जेसन सर्व्हर आहे, कसा इन्स्टॉल केला, कसा रन केला, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जाऊन पुन्हा पाहू शकता. तुम्हाला आणखी व्यवस्थितपणे कळेलच. तर ह्या अशा पद्धतीने आपण ही जी एंटायर जेसन फाईल आहे तीच आपण हँडल करतोय आपल्या वेगवेगळ्या कंपोनंट्सने. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं आपलं HTTP क्लायंट एक्झाम्पल आहे आणि HTTP क्लायंट एक्झाम्पलमध्ये आपलं गेट, पुट, पोस्ट आणि डिलीट या 4 मेथड्स आहेत आणि एक स्पेशल मेथड आहे जेसन पी म्हणून. तर त्या जेसन पीच्या मेथडबद्दल आपण माहिती घेणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.